नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे तुम्ही देखील आपल्या कापूस पिकावर येणाऱ्या बोंडअळीमुळे त्रस्त आहात। बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच तुमचे कापूस पिकाचे उत्पन्न घटत आहे। कापूस पिकावर येणारी ही बोंडअळी जवळपास 70 ते 80% पिकाचे नुकसान करत असते। त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीसाठी सामोरं जावं लागतं। परंतु आता चिंता करण्याची गरज नाही, कारण पालवी ॲग्रिको आपल्यासाठी घेऊन आले आहे एक खास उपाय, जे तुमच्या पिकातील बोंडअळीला नियंत्रित करेलच, शिवाय पिकावर येणाऱ्या रसशोषक किडींचा देखील नायनाट करेल। सर्वात प्रथम आपण पाहूया की कापूस पिकावर येणाऱ्या या बोंडअळीची लक्षणे आहेत तरी काय। कापूस पिकावर येणारी अळी सुरुवातीला पिकाच्या पानांवर प्रादुर्भाव करते। कापूस पीक फूल व पाते अवस्थेमध्ये असताना या अळीचे पतंग फूल व पात्यामध्ये अंडी घालते। नंतर अळी स्वतःचा उदरनिर्वाह करते। त्यानंतर बोंड अवस्थेमध्ये देखील या अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो। यामुळे फुलांची तसेच बोंडांची प्रत देखील पूर्णपणे खराब होऊन जाते। फूल अर्धवट उमलून गळून जातं। तसेच गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाल्यास बोंड फुटण्याची देखील समस्या येते। अशी प्रादुर्भावित झालेली बोंडे सडायला देखील सुरुवात होते आणि बोंडामधील रुई म्हणजे सरकी काळ्या रंगाची दिसून खराब होते। अखेरीस कापसाची गुणवत्ता न मिळाल्याने बाजारभाव देखील मिळत नाही। यासाठीच वेळीच नियोजन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। चला तर मग आता आपण पाहूया या गुलाबी बोंडअळीचे खात्रीशीर नियंत्रण कसे करायचे। कापूस पिकावर येणाऱ्या गुलाबी बोंडअळीसाठी सुरुवातीला जमिनीची खोल नांगरणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून या किडीचा जो कोश जमिनीमध्ये असतो त्याचा पूर्णपणे नायनाट होण्यास मदत होते। त्याचप्रमाणे पीक लागवडीसाठी निवडलेले क्षेत्र काळी कचरा विरहित ठेवणं गरजेचं आहे। यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते। पतंगाच्या नियंत्रणासाठी कापसाचे पीक पाते अवस्थेमध्ये आल्यावर कामगंध सापळे लावणं गरजेचं आहे। तसेच कापूस पिकावर येणाऱ्या गुलाबी बोंडअळीसाठी वेळीच प्रतिबंधात्मक नियंत्रण करणं गरजेचं आहे। यासाठी आपण प्रोफेनोफॉस 40% आणि सायपरमेथ्रिन 4% EC हे घटक असलेलं प्रोसायपर हे कीटकनाशक 400 ते 500 मिली प्रति एकर 150 ते 200 लिटर पाण्यात मिक्स करून फवारणी करू शकतो, जेणेकरून गुलाबी बोंडअळीसाठी प्रतिबंधात्मक तसेच कापूस पिकावर आलेल्या अळीसाठी सुरुवातीच्या अवस्थेत पूर्णपणे नियंत्रण मिळण्यास मदत होते। तर शेतकरी बंधूंनो, सांगितल्याप्रमाणे आपण नियोजन केले तर नक्कीच आपण देखील आपल्या कापूस पिकाचे या बोंडअळी सोबतच रसशोषक किडींपासून देखील पूर्णपणे नियंत्रित ठेवून उत्पादन वाढवू शकतो। शेतकरी बंधूंनो, हे प्रोडक्ट तुम्हाला सध्या चालू असलेल्या कॉम्बो किट ऑफर मध्ये देखील उपलब्ध असणार आहे। त्या कॉम्बोची खरेदी केल्यानंतर तुम्ही लकी ड्रॉ साठी देखील पात्र ठरू शकता। तर वाट कसली पाहताय, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि पिकाला सुरक्षित ठेवून लकी ड्रॉ कुपन साठी देखील पात्र व्हा। धन्यवाद।